ओके. तर आपण OSI मॉडेल मधला जो नेटवर्क लेअर आहे त्यातला IP ऍड्रेसिंग आपण शिकत होतो. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत पाहिलं होतं? मी तुम्हाला होमवर्क दिलेला, होमवर्क केला का? हा वाला होमवर्क दिलेला. ठीक आहे, नसेल केला तर करा, तो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर थोडस मी रिव्ह्यू देते. ठीक आहे. आयपी ऍड्रेसिंग मध्ये आपण काय पाहिलं? इट इज अ लेअर 3 ऍड्रेस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉजिकल ऍड्रेस अँड इट हॅज टू वर्जन्स, IPv4 and IPv6. IPv4 is 32 bit and IPv6 is 128 bit. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो 32 बिट असतो त्याच्यामध्ये 4 ऑक्टेट असतात आणि त्या ऑक्टेट मध्ये म्हणजे डिवाइड कशाने करतो आपण? डॉटनी करतो. एक ऑक्टेट नंतर एक डॉट, त्याच्यानंतर एक डॉट आणि नंतर एक डॉट. ठीक आहे. तर पूर्ण 32 बिट्स पैकी काही बीट हे नेटवर्कचे असतात आणि काही बीट हे होस्टचे असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहिली होती मास्कची. मास्क काय आहे? किती बीट नेटवर्कचे असतील तो ते मास्क रिप्रेझेंट करतो. आणि आपण इथे 3 वे पाहिले होते मास्क रिप्रेझेंटेशनचे. तर पहिला आहे प्रिफिक्स लेंथ किंवा प्रिफिक्स मास्क, म्हणजे ती लेमॅन लँग्वेज आहे जी ह्युमन रिडेबल म्हणजे ह्युमनच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. जसं आपण /24/16/18 असं यूज करतो. त्यानंतर आहे नेट मास्क किंवा सबनेट मास्क. हा आपण सिस्टीम मध्ये यूज करतो, स्विचेस मध्ये, राउटर्स मध्ये. हाच IP ऍड्रेस आपण मास्क म्हणून असा ह्या रिप्रेझेंटेशनचा टाकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे वाईल्ड कार्ड मास्क. वाईल्ड कार्ड मास्क पण आपण हा म्हणजे हा वेगळ्या कारणांसाठी यूज होतं, पण हा पण सिस्टीमच्या याच्या यूज करण्यासाठी आहे. म्हणजे जो सबनेट मास्क आहे आणि वाईल्ड कार्ड मास्क आहे तो सेम जो असतो, त्याचं फक्त वेगवेगळं हे रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण? आणि आपण त्यानंतर पाहिलं होतं की होस्ट, आपण नंबर ऑफ होस्ट कसे कॅल्क्युलेट करतो. इथपर्यंत आपण पाहिलेलं. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? नाही. ठीक आहे. मला तुमच्या मेसेजेस नाही पाहू शकत आहे मी. ठीक आहे. मला तिकडे जर काय तुम्हाला वाटलं तर अनम्यूट करून बोला किंवा मला कॉल करा. ठीक आहे. ओके. तर आता त्याच्या पुढचं आपण स्टार्ट करतोय. तर आता क्लासिफिकेशन ऑफ IP ऍड्रेस आपण पाहणार आहे. क्लासिफिकेशन IP ऍड्रेस. आता हे क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशन आता इथे कसं आहे ना, इथे टोटल 5 क्लास आहेत. 5 क्लास म्हणजे IP ऍड्रेसचे पण वेगवेगळे जे नेटवर्क्स आहेत आपण यूज करतो त्याच्यामध्ये पण IP ऍड्रेस क्लास A, B, C, D, E. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय? A, B, C, D आणि E हे 5 क्लासेस आहेत. आता या क्लासमध्ये पण आपण त्याच्यावर कशावरून ओळखू शकतो की हा कुठला क्लासचा आहे? पहिली गोष्ट तर मास्क वरून. ठीक आहे. एक क्लास म्हणजे ना /8चं नेटवर्क, B क्लास म्हणजे /16चं नेटवर्क आणि बाकी सर्व जे असतात ना 24/24चं नेटवर्क. ठीक आहे. म्हणजे /8 म्हणजे आपण काउंट केलं होतं ना इथे. इथे आपण हे काउंट केलं होतं की हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ होस्ट. आपण जेव्हा /24चं नेटवर्क घेतलं होतं तेव्हा आपण कॅल्क्युलेट केलेलं नंबर ऑफ होस्ट किती आहे? 256 होते. आणि /16 मध्ये काय होते नंबर ऑफ होस्ट? इथे आपण कॅल्क्युलेट केलेलं 65535. याचा अर्थ काय होतो? 24 आणि 16 या 2 नंबर पैकी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 24. ठीक आहे. म्हणजे हा 16 आणि 24 या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर 16 हा छोटा आहे आणि 24 मोठा आहे. तर जेवढा आपला सबनेटचा इथे जो /24 म्हणजे हा मोठा आहे, तर त्याचं नेटवर्क किती छोट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 256 IP ऍड्रेस आहेत. आणि /16 म्हणजे
हा छोटा आहे त्याचा, तर ह्याचा नेटवर्क मध्ये एवढे आयपी ऍड्रेस आहेत, 65,535. ठीक आहे. तसंच /8 आहे ना, /8, आता याचं कॅल्क्युलेशन जरा डिफिकल्ट आहे, कारण की /8 म्हणल्यावरती बघा कसं येणार, 2^32 - 8 है ना, हा मास्क असतो. मग हे आपलं कॅल्क्युलेशन आहे नंबर ऑफ होस्टचं. मग 2^32 - 8 किती आले बरं, 2 गेले आणि मग हे 24. 2^24 कॅल्क्युलेट करा किती येतं बरं, किंवा गुगल करू आपण. एक मिनिट. /8चं नेटवर्क मध्ये किती आयपी ऍड्रेसेस आहे, मी तुम्हाला 1,67,077 हा 2^24 ना. 2^24 येते इथे, आणि किती, 2,6,777,216. 214. हा हा ठीक आहे. हा. आता हा /8च्या नेटवर्क मध्ये बघा किती आले हे आयपी ऍड्रेस, 1 2 3 4 5 इथेच, म्हणजे जवळजवळ किती हे 1,67,00,000. 167 लॅक्स. म्हणजे हा. जेवढा हा सबनेटचा हा अंक छोटा असतो ना, म्हणजे /8 म्हणजे खूप मोठं नेटवर्क आहे, खूप मोठं नेटवर्क. म्हणजे जेव्हा हे ना, हा जो युजेस दिले बघा इथे, युजेस हा जो एवढा आहे कॉलम, म्हणजे हा /8 आहे ना, /8 लार्ज नेटवर्क साठी यूज होतो, लार्ज नेटवर्क साठी. आता त्याच्यापेक्षा /16 मोठा आहे, तर त्याच्यापैकी आयपी ऍड्रेस थोडेसे त्याच्यामध्ये कमी आहेत. परत हा त्याच्यापेक्षा अंक मोठा पण त्याचे कमी. म्हणजे कसं, आपण क्लासिफिकेशन ऑफ आयपी ऍड्रेस जे इथं आहे, ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ आयपी ऍड्रेस, इथे, तर आता हे तर समजलं, /8 /16, तर एवढं फिक्स आहे. ठीक आहे. एचं काय असतं, /8, बी /16, सी डी आणि ई. आता ह्याचे युजेस आहेत, म्हणजे हे लार्ज नेटवर्क साठी, एकदम लार्ज नेटवर्क साठी, हे मीडियम नेटवर्क साठी, आणि हे स्मॉल नेटवर्क साठी, स्मॉल नेटवर्क. आता डी जो आहे ना, तो मल्टीकास्ट साठी यूज होतो, मल्टीकास्ट. आणि ई जो म्हणजे क्लास आहे, तो रिसर्च साठी. म्हणजे जेवढे पण आयपी ऍड्रेस आहेत ना, ते फिक्स आहेत. आता त्यापैकी ना आपण ती रेंज आहे, ती वेगवेगळ्या कामासाठी आपण ठरवून दिली आहे. ठीक आहे. आता हे तर झालं म्हणजे स्मॉल, मीडियम, लार्ज आणि सबडेट मास्क. आता दुसरी एक मेथड आहे की हा कसा ओळखायचा, म्हणजे क्लास चा आहे, क्लास चा आहे. ठीक आहे. आता इकडे बघा, तर आपण काय करतो, आता सपोज हा आयपी ऍड्रेस आहे माझा, काय, 10.209.1.100. ठीक आहे. दुसरा एक आयपी ऍड्रेस आहे माझा, 172.19.0. राउटर 18 आहे ना आपला, 172.19.0.18 हा MMS राउटर. ठीक आहे. त्यानंतर समजा आपले 192.168.1.1. ठीक आहे. आता हे मी काय आयपी ऍड्रेसेस लिहिले तिथे. आता या आयपी ऍड्रेसचा आपल्याला काय बघायचं, फक्त आणि फक्त फर्स्ट ऑक्टेट. ठीक आहे, फर्स्ट ऑक्टेट. हा फर्स्ट ऑक्टेट आहे, हा सेकंड ऑक्टेट आहे, हा थर्ड ऑक्टेट, आणि हा फोर्थ ऑक्टेट. म्हणून ऑक्टेट हा वर्ड खूप महत्वाचा आहे. आपल्याला वाटतं ना ऑक्टेटच का बोलायचं, ऑक्टेट म्हणजे आता फर्स्ट ऑक्टेट आहे. आपण रिप्रेझेंटेशन आपण पहिले काय शिकतोय, कारण की आपण मी काय बोलते ते नंतर समजावं म्हणून. आता हा फर्स्ट ऑक्टेट जो आहे, त्याची जी रेंज आहे, फर्स्ट ऑक्टेट मध्ये जर 1 पासून ते 126 या रेंज मधला कुठलाही तिथे अंक असेल, तर तो क्लास चा असतो. ठीक आहे. फर्स्ट ऑक्टेट मध्ये इथे लिहिले बघा. ठीक आहे. इथे फर्स्ट ऑक्टेट म्हणून झूम केले मी, दिसते ना. ठीक आहे. आता इथे कसं, क्लास चा फर्स्ट ऑक्टेट मध्ये 10 आहे, म्हणून हा काय झाला, क्लास चा नेटवर्क झाला. ठीक आहे. आता
हा आयपी ऍड्रेस बघा, सेकंड वाला 172.19.0.18. बाकीचे 3 ऑक्टेटशी घेणं देणं नाही आपल्याला. फक्त आणि फक्त फर्स्ट ऑक्टेट, हा त्याचा फर्स्ट ऑक्टेट आहे. तिथे अंक कोणता आहे? 172. हा कुठल्या रेंज मध्ये येतोय? 128 ते 191. हा या रेंज मध्ये आहे, म्हणून हा क्लास बी. आणि हा इथे क्लास सीच आहे, 192 पासून 192 ते 223. ठीक आहे. म्हणजे काय ना, 0 पासून 225 असं हे आहे. ठीक आहे, 0 to 225 असं आहे. आणि त्याच्यामध्ये हे डिवायडेशन आहे. 0 जे आहे ना, 0 आपण आपण हे ऑल नेटवर्क ऍड्रेस साठी, म्हणजे 0000 म्हणजे काय, प्रत्येक म्हणजे सर्व नेटवर्क साठी. ठीक आहे, असा आयपी ऍड्रेस असतो. मग त्याच्यानंतर 1 पासून ते 126, त्यानंतर 127 एक आहे, पण हे युनिव्हर्सल लूप बॅक आहे. युनिव्हर्सल लूप बॅक. ठीक आहे. त्याच्यानंतर 127 झालं, नंतर 128 टू 191. नंतर काय आहे? 192 टू 223. त्यानंतर 224 टू 239 आणि 240 टू 255. म्हणजे हा फर्स्ट ऑक्टेटचा असं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. आता हा आणि हा 127 आणि हा आपण स्पेशल पर्पज साठी यूज करतो. मग हा क्लास ए झाला, हा बी, हा सी, हा डी आणि हा ई. ओके, हे असं क्लासिफिकेशन आहे आपल्या आयपी ऍड्रेसचं. ठीक आहे, हे वालं. आता हे झालं पब्लिक, आणि याच्यामध्ये पण प्रायव्हेट रेंज आहे. म्हणजे आता सपोज हा 1 to 126 आहे ना, इकडे प्रायव्हेट रेंज लिहिली आहे. म्हणजे प्रायव्हेट नेटवर्क असेल तर प्रायव्हेट नेटवर्क, मग 10 वाला जो आहे ना सबनेट, म्हणजे सेगमेंट, तो 10 टू म्हणजे 10.0.0.0 ते 10.255.255 पुढे जी लिहिली आहे ती पूर्ण. म्हणजे जर आपल्याला पब्लिक साठी वेगळे आयपी ऍड्रेस आणि प्रायव्हेट साठी वेगळे आयपी ऍड्रेस असतात. आता पब्लिक आणि प्रायव्हेट काय तुम्हाला सांगते. ठीक आहे, पब्लिक आणि प्रायव्हेट मध्ये आता सपोज सपोज माझा हा बँकचा पीसी आहे. बँकचा पीसी हा खूप कॉन्फिडेन्शियल आहे. ठीक आहे, मग यासाठी कसं असतं, या बँकचं आता राहुल सरांचं पीसी आहे सपोज, राहुल सरांच्या पीसीला इंटरनेट पण कनेक्टेड आहे. मग आता इंटरनेट आपला हा क्लाउड आहे, याच्यामधून हॅकर पण येऊ शकतो. आणि नंतरला मग हा पुढचा म्हणजे ही पूर्ण काय ना, आयएसपी म्हणजे हा बाहेरचं नेटवर्क आहे आयएसपीचं. तिथे कोणी पण असू शकतं, म्हणजे सर्वांना कनेक्टेड आहे. म्हणजे बाहेरचं क्लाउड झालं. तिथे चांगले लोक पण आहेत, तिथे वाईट लोक पण आहेत. ठीक आहे, पण हा आपल्याला पीसी जो आहे ना, तो सिक्युअर पाहिजे. तर या पीसीला आपण प्रायव्हेट आयपी ऍड्रेस देणार, प्रायव्हेट. ठीक आहे, पण हे जे आयएसपी कडे असतात ना, आपण आयएसपी कशासाठी युज करतो, तर आपल्याला पर्टिक्युलर सर्व्हरला रीच करायचं असतं. कशाला? युट्यूब आपल्याला युज करायचंय. ठीक आहे, युट्यूब युज करायचंय, लिंकड इन युज करायचंय. ठीक आहे, लिंकड इन युज करायचंय. म्हणजे सर तर फेसबुक आणि इंस्टाग्राम नाही ओपन करणार, पण आपण युट्यूबचं आणि लिंक्डइनचं आपण इथे एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे, राहुल सरांच्या पीसीला. तर आता युट्यूबचा जो आयपी ऍड्रेस आहे तो प्रायव्हेट आहे. तो सगळ्यांसाठी माहिती पाहिजे ना, youtube.com. आता youtube.com म्हणजे हा एक आयपी ऍड्रेस आहे, पण तो प्रायव्हेट आहे. पब्लिक आहे. पब्लिक म्हणजे काय, जो सर्वांना माहिती आहे. तर आता इथे जो आयपी ऍड्रेस आहे तो प्रायव्हेट आहे, पण इथे कसं असतं ना, नॅटिंग होते, नॅटिंग. म्हणजे हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आणि इथे पब्लिक आयपी ऍड्रेस, याचा हा कनेक्शन इथे बनतो. इथे एक वेगळी आपण नॅट पॅट इकडे युज होतं. ठीक आहे, तर या म्हणजे आपलं इंटरनल जे नेटवर्क आहे बँकेचं, त्याच्यासाठी वेगळी रेंज वापरलेली आपण प्रायव्हेट. आणि बाहेरचं नेटवर्क असतं त्याच्यासाठी मोठं, म्हणजे नेटवर्क मोठं आहे, खूप मोठं आहे, तर आपण क्लास ए वापरणार. त्याच्यापैकी पण क्लास ए मधला जो प्रायव्हेट आयपी रेंज आहे तीच फक्त वापरणार. इथपर्यंत समजलं? हो हो. समजलं ओके. ना? हा, ठीक आहे. तर
हा पण एक म्हणजे कधी कधी विचारतात क्लासिफिकेशन ऑफ आयपी ऍड्रेस. ठीक आहे. फक्त 0 आणि 127 तर लगेच लक्षात राहील. 0 म्हणजे ऑल नेटवर्क ऍड्रेस आणि 127 काय युनिव्हर्सल लूपबॅक ऍड्रेस. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, ते फर्स्ट ऑक्टेट जे आहेत ते वाले. मास्क तर लक्षात राहतो कारण की 8 एक 8, 8 2 16 आणि 8 त्रिक 24. क्लास ए चा 8, क्लास बी चा 16 आणि क्लास सी चा 24. 24. ठीक आहे. आणि सी आणि डी चा पण 24च मास्क असतो. आता 8 म्हणजे काय, /8 255.0.0.0 हा मास्क असतो त्याचा. ठीक आहे. /16 म्हणजे काय, 255.255.0.0 हा असतो. ठीक आहे. आणि 24 म्हणजे काय, 255.255.255. ठीक आहे. .0 असं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं की हा 255 कुठून येतो हे आपल्याला आता बघायचं. हे 255. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला आता 255 कसा येतो ते पाहायचंय. म्हणजे सबनेटिंग शिकण्याच्या आधीचा पार्ट. ठीक आहे. आता मी थोडस स्लाइड वरून हे करते. स्लाइड नसली तरी चालेल आपल्याला. ही मी फुल स्क्रीन ठेवते. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हा, तर आता मी लिहिलंय 255. तर याच आपल्याला आता गणित शिकायचं की याच्यामध्ये काय आहे बघा. आता आपल्याकडे काय आहे ना, आपण 32 बीट जे आहेत ना, हे 0 आणि 1 हे बायनरी जे आहे. ठीक आहे. बायनरी याच्यामध्ये असतात ते 0101च्या ह्याच्यामध्ये ते बीट्स जे असतात ते. ठीक आहे. आता आपल्याला हे माहिती पाहिजे फक्त एवढंच. आता बघ, आपले 32 बिट्स. 32 म्हणजे काय, मी 32 बिट्स इथे ड्रॉ करते. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. हे 8 बीट झाले. त्याच्यानंतर आपण हा मोठा डॉट इथे, त्यानंतरचे 8 बीट 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतरचा हा सेकंड डॉट 1 2 3 4 5 6 7 8. मग परत एक डॉट, जो आपण हे ऑक्टेट काढतेय मी, हा म्हणून डॉट देते. 1 2 3 4 5 6 7 8. आता हे 8 बीट झाले, हे 8 बीट झाले, हे 8 बीट आणि हे 8 बीट. ठीक आहे. म्हणजे कोणते 8 बीट, हे एवढे 8 बीट. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, 8 बीट म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8. परत दुसरा ऑक्टेट आहे 1 2 3 4 5 6 7 8. तिसरा ऑक्टेट 1 2 3 4 5 6 7 8. चौथा ऑक्टेट 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. हे 8 बीट आहेत. एवढं समजलं. आता फक्त हा जो फर्स्ट ऑक्टेट आहे ना, फर्स्ट ऑक्टेट, तेवढाच पार्ट मी इथे ड्रॉ करते. ठीक आहे. तेवढाच पार्ट मी इथे ड्रॉ करते. ठीक आहे. चल, माझा फेवरेट कलर घेते. मला हा कलर खूप आवडतो याच्यावरती. तर फक्त हा एवढाचा पार्ट आहे ना. कोणता, फक्त मी हा पार्ट सांगते स्टार्टिंगला. आता बघा काय आपल्याकडे 8 आहेत ना ते. आता मी काय करणार, इथे 2 काढते फक्त. किती, 8 काढते. 1 2 3 4. परत 1 2 3 आणि 4. हे 8 झाले. हे मी 8 घेतलेत म्हणून मी इथे 8 घेते 2. ठीक आहे. आता 2 रेस टू 0, 2 रेस टू 1,
2 raised to 2, 2 raised to 3, 2 raised to 4, 2 raised to 5, 2 raised to 6 आणि 2 raised to 7. ठीक आहे, हे असं आहे. आता 2 raised to 0 म्हणजे एनिथिंग रेस टू 0. एनिथिंग रेस टू 0 काय असतो? 1 असतो. आता आपण याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करत आहोत. ठीक आहे. 2 raised to 0 म्हणजे हे काय आहे ना, 2 raised to 0 असा असतो ना. आता रेस टू ला मराठीत काय बोलतात मी विसरले. ठीक आहे. आता 2 raised to 1 म्हणजे काय? 2. 2 raised to 2. 2 raised to 2 म्हणजे काय? 2 into 2 इक्वल टू काय? 4. इथे आलं 4. आता 2 raised to 3. 2 raised to 3 म्हणजे काय? 2 into 2 into 2. 2 raised to 3 म्हणजे काय? 2 काय ना आपण 3 वेळा गुणाकार करतो त्याचा. 3 वेळा मल्टिप्लिकेशन. 2 म्हणजे 3 वेळा. 1 2 3. 2 raised to 3 म्हणजे याचं कॅल्क्युलेशन काय येतं? 2 into 2 4 आणि 4 into 2 8. ठीक आहे. इथं 8 कॅल्क्युलेशन आलं याचं. मॅडम ठीक आहे. हे तर येतं टुरिस्ट वाला तर माहिती आहे. हा ठीक आहे. याचे पॉवर असते तेव्हा आपण तेवढं टाइम मल्टिप्लाय करतो हे तर माहिती आहे. हा ठीक आहे. आता आता इथे कसं आहे माहितीये, हा 1 2 3 4 हे जे आहेत ना, इथे फक्त हे मल्टिप्लिकेशन होत आहे. इथे 2 आलं, इथे 4, इथे 8, इथे काय येणार 16, इथे 32, इथे 64 आणि इथे 128. असं आपण कॅल्क्युलेट करत गेलो ना, हे येतं. ठीक आहे. हे याचं आपलं हे आहे. ठीक आहे. हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन. आता याच्यामध्ये ना काय करतो आपण, ह्या सगळ्यांना ऍडिशन करतो, या सगळ्यांची ऍडिशन. आणि या सगळ्यांची ऍडिशन 255 येते. ठीक आहे. सगळ्यांची ऍडिशन 255 येते. आता सपोज मग आता सपोज हा जो आपला फर्स्ट ऑक्टेट आहे ना, फर्स्ट ऑक्टेट. आता फर्स्ट ऑक्टेट मध्ये 8 बीट आहेत, तर तिथे मी काय लिहिलं? 10.209.1.100. ठीक आहे. तर आता मला सांगा, तर हे हे अंक कुठले आले? समजा ते 8 बीट आहेत ना, 8 बीट म्हणजे काय माहितीये का? 1 2 4 8 16 32 64 आणि 128. ठीक आहे. म्हणजे हे बीट्स आहेत ना. आता मला 10 पाहिजे फक्त. तर 10 म्हणल्यावरती याच्यापैकी किती असे नंबर आहेत ज्याने की 10 बनू शकतो? इथे कसं आहे, 10 बनवायचं आपल्याला, तर हा 8 एक आहे. हा 8 आणि हे 2. ठीक आहे. मग हे 10 झाले. मग बाकीचे सगळे 0 करायचे. बाकीचे सगळे 0 म्हणजे एक घेतला का आपण नाही घेतला म्हणून 0. 2 घेतले का घेतला म्हणून 1 तिथे लिहायचा. 4 घेतले का नाही मग 0. म्हणजे 10 होण्यासाठी कोणते अंक होते तिथे? 8 आणि 2. म्हणून आपण तो ऍडिशन केली तर तिथे आपण 1 लिहिणार, बाकी सगळे 0 लिहिले. ठीक आहे. तर हे काय ना, 10चं बायनरी आहे. हा वाला 10चा बायनरी आहे. ठीक आहे. 10चा बायनरी आहे हा. तर जेव्हा आपण असं रिप्रेझेंट करतो ना, इथे इथे सपोज मी लिहिलंय ना 10 डॉट, तर तो म्हणजे इकडे जो आपण 8 बीट लिहितो ना, तर तिथे कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये आपण असं लिहितो तिथे, म्हणून ते असं आहे. ठीक आहे. हे समजलं? आता 209 आहे. 209 209चं कॅल्क्युलेशन काय येईल बरं? हे 128 plus 64 हा, plus 16 plus 1. एक मिनिट हा. काय काय बोलला? 120. 128 plus 64 plus 16 plus 1. हा बरोबर. तर मग तेव्हा त्याचा बायनरी काय येणार? 128 एक घेतला, 64 पण घेतला, त्यानंतर 32 नाही 16. घेतला, 16 घेतला, 8 घेतला का नाही? नाही नाही 1. हा हा कशाचा झाला? 209चा. आणि 1 चा तो
छानच आहे आपला 0 0 0 0 0 0 0 1 हा 1चा आहे. आणि 100चा कसा होईल? 100चा 64 प्लस 32 प्लस 4. 100चा कसं होईल? 128 नाही घेतला, 64 घेतला, 32 घेतला, 16 नाही घेतला, +4. घेतला 4 घेतला. ठीक आहे, मग हा 100चा. समजलं हे? हे असं येतं म्हणजे 2. आणि जेव्हा जेव्हा बघा आता आपण म्हणतो ना 255 कधी येतं? आता /16 आहे, तर आपण काय केलं /16 मध्ये हे सर्व बीट आणि हे सर्व बीट हा नेटवर्कचा पार्ट आहे, म्हणजे तो आपण म्हणजे ते बीट आपल्याला कन्सिडर करायचे. तर या बीट मध्ये मग सगळे बीट आपण कन्सिडर करतो 16 मध्ये सर्वच, मग सगळ्यांची ऍडिशन होते. म्हणजे आपण काय केलं 128 पण घेतला, 128 पण म्हणजे आता /16 आहे. ठीक आहे, /16 मध्ये 128 पण घेतला. त्याच्यामध्ये म्हणजे पहिले 8 आणि नंतरचे 8 आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्व काउंट करतो आपण. तर या सगळ्यांचे ऍडिशन म्हणजे 128 64 32 16 8 4 2 1 सगळ्यांचं कॅल्क्युलेट आपण काय करतो 255. म्हणजे हा फक्त एकटा जेवढा आहे ना इथे काय 255 सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर. आणि हा जो सेम तसाच हे बाकीचे पण कॅल्क्युलेशन आहेत, इथे पण 255 255 आणि 255 म्हणजे सगळ्यांची बेरीज केली तर सगळ्या बीटची. हे कन्सेप्ट समजलं? हे मी काय करते कोणाला पण म्हणजे नाही बायनरी समजलं. टू डेसिमल. हा म्हणजे आपलं जे आपण हे जे लिहितोय ना 255 हे 4 ऑक्टेट, तर पहिला जो ऑक्टेट आहे पहिल्या ऑक्टेटचं एवढं सगळं कॅल्क्युलेशन असतं. आणि सेम सगळे ऑक्टेट मग असेच असतात. ठीक आहे, एक ऑक्टेट समजला तर बाकी तर काय सगळे सेमच आहेत, फक्त 4 ऑक्टेट तसे आपण रिप्रेझेंट करतो. समजलं इथपर्यंत? हो. येस ओके, मॅम. ठीक आहे ठीक आहे. आता मला सांगा सबनेटिंग हा पार्ट कोणाकोणाला माहितीये? सबनेटिंग मध्ये काय होतं? ते नेटवर्कला डिवाइड करायसाठी सबनेटिंग करतात. एक मिनिट. तर कोणी कोणी केलेली आधी सबनेटिंग? हा एकदाच केली आहे. अच्छा, रवी तू नाही मॅम. सबनेटिंग नाही केली आहे ना कधी? हा हा. नाही केली, ओके, नाही केली. अच्छा. सबनेट आता इथपर्यंतचा पार्ट होता ना तो फॅमिलियर होता तुमच्यासाठी. ठीक आहे, आता इथून पुढे जो पार्ट आहे तो जो तुमच्यासाठी फॅमिलियर नव्हता तो वाला. ठीक आहे, आता हे बघा सबनेटिंग म्हणजे काय. आता मला एक ना काय झालं, एक आयना म्हणून एक हे ऑर्गनायझेशन, तर ती आपल्याला ना आयपी ऍड्रेस प्रोव्हाइड करते. ठीक आहे, आयपी ऍड्रेस म्हणजे फ्री मध्ये येत नाही, तर ते आपल्याला विकत घ्यावे लागतात. ठीक आहे, तर आता सपोज तो पार्ट म्हणजे वेगळा आहे थोडा. पण आता सपोज एक नेटवर्क आहे, आता आता रवीनी आणि अक्षयनी पाहिलं नाहीये, पण जेव्हा आपण राउटर आणि स्विच कॉन्फिगर करतो ना किंवा राउटर, तर तेव्हाला कसं असतं ना एक तुम्हाला लॅन पूल असतो, लॅन पूल. तेव्हा तुम्ही कधी आता तुम्ही राउटर आणि ते कॉन्फिगरेशन करणार ना, तर तेव्हा तुम्हाला ते समजणार आता जास्तीत जास्त. तर आता माझ्याकडे ना हा एक आयपी ऍड्रेस आहे 190.10.11.0 जो साईडला लिहिलाय ना तोच मी घेते. /24 म्हणजे मास्क किती झाला बरं? म्हणजे आपल्याला खरा आयपी ऍड्रेस कसा लिहायचा 190.10.11.0 मग 255.255.255.0. 0 24 म्हणजे आपण किती घेतले ऑक्टेट? 3 ऑक्टेट. पूर्णच घेतलं तो. हा. 3 ऑक्टेट घेतले, चौथा ऑक्टेट आपण नाही घेते कारण की 24 बिट्सच घेतले आपण 32 पैकी. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतंय ना
की हा आपल्याला काय सांगतोय की एवढा पार्ट जो आहे तुमचा, एवढा पार्ट हा मास्क आहे ना. मास्क आपल्याला काय सांगतो, नेटवर्कचे बिट्स सांगतो है ना. आयपी ऍड्रेस मधले जे 32 बिट्स आहेत, तर हा नेटवर्कचा पार्ट झाला. हे कोणी सांगितलं, मास्कनी सांगितलं. कसं काय, हे 24 बिट्स आहेत ना, 255 255 255, तो सांगतो की हा माझा नेटवर्कचा पार्ट आहे. मग माझा हा पार्ट कुठला झाला, होस्टचा. म्हणजे हा जो ऑक्टेट आहे तो होस्ट आहे आणि हा जो ऑक्टेट आहे तो माझा नेटवर्कचा पार्ट आहे. आता मला करायची आहे सबनेटिंग. आता सबनेटिंग म्हणजे काय, सबनेटिंगचा सोपा सोपा आणि सरळ सरळ अर्थ म्हणजे, माझ्याकडे काय आहे, 1 डझन केळी आहे. केळीचं उदाहरण देते. किती आहेत, 1 डझन. 1 डझन मध्ये किती केळी असतात, 12. मग हा काय झाला, माझा 12चा ग्रुप झाला एक मोठा. 1 डझन आहे ना. आता त्याला मी काय केलं, सगळ्यांना 4 4 4 4 दिले. 4 1 4 4 2 8 4 3 12. म्हणजे हे छोटे छोटे आता केळीचं म्हणजे त्याला काय बोलतात, 4ला तर मला नाही माहिती, पण 12ला आपण 1 डझन बोलतो आणि ते 1 डझन आपण 4 4 केले. तर मोठ्या नेटवर्क मधून छोट्या छोट्या नेटवर्कला कन्वर्ट करणं म्हणजे सबनेटिंग. हा लार्ज नेटवर्क असतो, लार्ज नेटवर्क. लार्ज नेटवर्क मध्ये याच्यामध्ये किती आयपी ऍड्रेस होते, 12 आयपी ऍड्रेस. त्याला मी छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल नेटवर्क मध्ये कन्वर्ट केलं. स्मॉल नेटवर्क आहे, ठीक आहे, स्मॉल नेटवर्क. याच्यामध्ये किती आयपी ऍड्रेस, 444 आयपी ऍड्रेस दिले. समजलं सबनेटिंग म्हणजे काय. सबनेटिंग काय आहे की डिवाइडिंग द लार्ज नेटवर्क इनटू द स्मॉल नेटवर्क्स, इट इज कॉल्ड ॲज सबनेटिंग. समजलं. म्हणजे आता हे माझ्याकडे /24 आहे ना. आता /24 म्हणलं, आता माझा आयपी ऍड्रेस काय होता, अरे बापरे काय झालं, हा माझा आयपी ऍड्रेस हा आहे. तर मला हे समजलं की हा माझा मास्क आहे. ठीक आहे, हा मला मास्क आहे. तर आता मला मास्क समजला माझा, तर मला नंबर ऑफ बिट्स किती आहेत ते फाइंड आउट करता येईल. आपण फॉर्म्युला बघितलाय, ठीक आहे. नंबर ऑफ होस्ट म्हणजे नेटवर्कच्या त्या नेटवर्क मध्ये किती आयपी ऍड्रेस मला यूज करायला भेटतील जर /24 असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे 2⁻32 मायनस मास्क. मग 2⁻32 मायनस 24, 2 काय किती झाले, 32 मायनस 24 8 झाले. ठीक आहे. मग हे किती, 256. म्हणजे जो नेटवर्क मला हा दिलाय, हा आयपी ऍड्रेस, त्याच्यामध्ये 256 आयपी ऍड्रेस आहेत. ठीक आहे. हे बघा इथे, हे इथे काढलंय मी. ठीक आहे. आता इथे ना, ही जी स्लाइड आहे बघा सबनेटिंग वाली, सबनेटिंग. आता इथे काय ना, त्या डायग्राम मध्ये काय आहे, एक गेटवे आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एक मेन राउटर आहे आणि त्याला बाकीचे राउटर कनेक्ट आहे. आता डायग्राम मध्ये कसं दिलंय, हा एक राउटर आहे, मेन राउटर, त्याला बाकीच्या ब्रांच कनेक्टेड आहेत. म्हणजे जसं आपला एक मेन राउटर असतो आणि त्याला बाकीच्या ब्रांच कनेक्टेड आहेत तिथे, अशा. म्हणजे काय ना की इथे /24 नेटवर्क आहे, म्हणजे 256 आयपी ऍड्रेस यांच्याकडे आहेत. तर मला काय वाटलं ना, ह्या ब्रांच मध्ये थोडे थोडे आयपी ऍड्रेस मला द्यायचे. म्हणजे या केस मध्ये आपण सबनेटिंग वापरली. म्हणजे इथे काय केलं, यांचं एक ऑफिस आहे, सिटी म्हणजे CST, दादर, ठाणे, नवी मुंबई, असे वेगवेगळे लोकेशन आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे पीसीची रिक्वायरमेंट, जेवढे एम्प्लॉई आहेत ना तेवढे त्यांना पीसी लावायचे. म्हणजे इथं CST ला यांनी काय बोलले, 23 पीसी आयपी पाहिजेत, इथे 25 आयपी पाहिजे, 27, आणि इथे 28. पण आपल्या इथे काय, आपण आता ही रॅन्डम संख्या कुठली पण नाही देऊ शकत इथे. ठीक आहे. आपल्याला जर ह्याला 256 ला डिवाइड करायचं ना, 256 ला, तर तिथे पण काही नियम आहेत की तुम्ही कसं डिवाइड करणार. म्हणजे असं नाही की मला 5 याला दिले, 4 याला दिले, तसं नाही होत. याच्यामध्ये पण इथे काय आहे, याच्यामध्ये आता एक सिस्टीम आहे, म्हणजे एक मेथड आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं
की आता /24 आहे, /24, तर तिथे 256 ऍड्रेसेस आहेत. तर मला इकडे काय ना स्मॉल स्मॉल नेटवर्क क्रिएट करायचे आहेत. तर मी तुम्हाला आठवत असेल काल सांगितलं होतं, जेवढं मोठं नेटवर्क असतं, जेवढं मोठं नेटवर्क आहे त्याचा मास्क काय असतो, छोटा असतो. म्हणजे /24च्या नेटवर्कला 256 IP ऍड्रेस होते. तर मला सपोज 12 पाहिजेत IP ऍड्रेस, तर याचा काय असायला पाहिजे मास्क, म्हणजे आपल्याला नवीन मास्क कॅल्क्युलेट करायचा आहे. हा मास्क आहे ना, हा मास्क 24 याच्यापेक्षा मोठाच असणार, हा म्हणजे लार्ज नंबर असणार का, कारण की आपल्याला माहितीये जेवढा मोठा मास्क असतो तेवढं ते छोटं नेटवर्क असतं. ठीक आहे, तर आपल्याला ना नवीन एक मास्क कॅल्क्युलेट करावं लागेल. आता या केसमध्ये कसं होतं, आपल्याला नंबर ऑफ होस्ट काढायचे होते, नंबर ऑफ होस्ट. आता या केसमध्ये कसं आहे ना, की आपल्याला नंबर ऑफ होस्ट ऑलरेडी माहिती आहेत, म्हणजे किती पीसी लागतील. आता इथे बघा, हा 256 आहे ना, ब्रांच किती आहे तिथे माझ्या, 1 2 3 4. आता 256 ला इक्वली जर डिवाइड करायचं म्हणलं तर किती झाले, 256 ला इक्वली डिवाइड करायचं म्हणलं तर 256 ला इक्वली डिवाइड करायचं म्हणलं तर 256 सांगा मला, इक्वली डिवाइड करायचं असेल तर 128. एक मिनिट. 128 256 डिवायडेड बाय 4 260, म्हणजे इक्वली डिवाइड करायचं मला. 4 ब्रांच आहेत माझ्या, 4 ब्रांच आहेत इथे. सॉरी, 4 म्हणजे ह्या 4 आहेत, ह्या ब्रांच आहेत. तर मला इक्वली डिवाइड करायचे 256 IP. तर एका नेटवर्क मध्ये किती IP ऍड्रेस जातील इकडे? 256 भागिले 4. हा, 256 भागिले 4 किती येतात? 64 आहेत. मग आता आपल्याला हे नंबर ऑफ IP ऍड्रेसेस माहिती झाले ना, ह्या नेटवर्क मध्ये आपल्याला एवढे IP ऍड्रेस पाहिजे, पण आपल्याला मास्क पाहिजे, कारण की मास्क तर आपल्याला 24 नाही देता येणार, कारण की 24 म्हणलं तर IP ऍड्रेस त्याच्यामध्ये 256 असतात. आणि जर हे 64चं नेटवर्क पाहिजे तर ह्याचा मास्क चेंज होईल ना. म्हणजे आता कॅल्क्युलेशन करावं लागतं आपल्याला मास्कसाठी पण कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर आता इथे कसं माहितीये, आता मला मास्क कॅल्क्युलेट करायचं. आता माझा नंबर ऑफ IP, माझा हा फॉर्म्युला आहे 2⁻32 मायनस मास्क. हा माझा फॉर्म्युला आहे. मला इथे ना मास्क नाही माहितीये. आधीच्या इथे मास्क माहित होतं, मी हे फाइंड आउट करत होते नंबर ऑफ IPs. पण या इथे आता नंबर ऑफ IPs मला माहितीये किती आहे, 64. 2⁻32 मायनस मास्क. ठीक आहे. आता 64 जो आहे ना, हा वाला 64, तर आता 2⁻² किती म्हणजे 64 बरं? 2⁻² किती म्हणजे 64? 2⁻². 2⁻6 म्हणजे 64 का? हा, कॅल्क्युलेट करू आपण. 2 × 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5. 2⁻6. हा, आता हे काय 2⁻6 आणि हा काय झालं 2⁻32 मायनस मास्क. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं तर आपण काय करतो, इथे बेस सेम करतोय, म्हणजे 2⁻च्या फॉर्म मध्ये दोन्ही पण संख्या आल्या, ही वाली पण. अरे इथे काय झालं, ठीक आहे. हा, ह्या दोन्ही पण 2⁻च्या फॉर्म मध्ये आल्या. आता इथे काय आहे ना, टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड्स,
म्हणजे ही आता एक मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट आहे, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा 64 आहे ना 2 च्या फॉर्म मध्ये आणायचा आहे, आणि दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतला तर हे 2 कॅन्सल होतात, आणि फक्त काय येतं 6 इज इक्वल टू 32 मायनस मास्क. मग मासचं काय झालं फॉर्म्युला, मास इकडे येणार. आता हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. 32 मायनस 6 म्हणजे हा 6 इकडे आल्यावर मायनस होतो, आणि हा मास मायनस इकडे आल्यावर प्लस. आता मास 32 मायनस 6 किती झाले? 26 झाले ना. हा 27, 28, 29, 30. हा तर हा आला मास. म्हणजे काय माहितीये का, म्हणजे काय माहितीये, हे जे 64 आहेत ना 64 नेटवर्क, तर जेव्हा आपण नेटवर्क याला देऊ ना, तर ह्याला आपण मास काय देणार /26. आणि आधीचं नेटवर्क होतं तो कोणता नेटवर्क होता /24, त्याच्यामध्ये 256 IP ऍड्रेस होते. आणि आता आपल्याला जेव्हा 64 द्यायचे, तर आता हे 64चं नेटवर्क आहे. समजलं काय केलंय मी? नाही समजलं? हे समजलं रवी? येस मॅम, येस. हो सम ठीक आहे, आपण काय केलं, मोठं नेटवर्क होतो त्याला छोटे छोटे नेटवर्क मध्ये आपल्याला करायचंय. तर आपल्याला नेटवर्क चेंज म्हणजे मास्क चेंज ना, छोटं मोठं जे काय असेल ते. छोटं नेटवर्क म्हणजे काय, त्याचा मास्क मोठा असतो, आणि मोठं नेटवर्क म्हणजे त्याचा मास्क छोटा असतो. जर आपलं मोठं नेटवर्क आहे तर त्याच्यामध्ये जास्त IP ऍड्रेस आहे, त्याचा मास्क काय होता 24. आता आपलं नेटवर्क छोटं झालं, 64 IP ऍड्रेस आहे, मग त्याचा मास्क काय झाला 26, म्हणजे 2 ने अजून वाढला. समजलं? हा मग येस आता मॅम. आता इथे बघा, इथे मी IP ऍड्रेस काय यूज केला होता. आता बघा, मी IP ऍड्रेस इथे काय यूज केला होता 190.10.11.0, आणि मग याचा मास्क काय आला, नवीन मास्क 255.255.255. आता हे 24 नाहीये, 26 आहे ना. मग 26 ला अजून 2 बीट ऍड होतील, तर मग /26चा मास्क काय येते, आपल्याला 2 बीट ऍड झाले म्हणजे 128 + 64 हे ऍड करावे लागणार आहे. कुठे बघा, इथे इथे आपण शिकलो होतो ना आता, इथे तर हा वाला 128 आणि 64 ऍड करावं लागणार 2 बीट. मग त्याची कॅल्क्युलेशन काय येतं 128 + 64 ऐक 192. 128 + 64 192. ठीक आहे, मग आपला हा मास्क कसा झाला नवीन वाला 255.255.255.192. हा मास्क झाला नवीन नवीन नेटवर्कचा, आपण जे नवीन ब्रांच दिलेत त्यांना त्याच्या नवीनचा. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये किती IP ऍड्रेस होते बरं, 64 आहेत, तर म्हणजे स्टार्टिंग 0 पासून होणार. मग 190.10.11. आता हे जे आहे ना 255 ते फिक्स राहते. ठीक आहे, चेंज काय होणार आहे, हा वाला चेंज झाला ना, म्हणून इथे चेंजेस होतात ते. मग 1 याच्यानंतर 0च्या नंतर 1 हे नेटवर्कचे बिट्स तुझे सेम राहणार 2 190.10.11.3 असं सेम तुझं कुठपर्यंत असणार 64 IP ऍड्रेस म्हणजे 63 पर्यंत असणार, कारण की आपण 0 पासून ऍड करतोय, 1 पासून ऍड नाही केलं. इथे 1 2 3 4 5 असं असतं तर 64 पर्यंत गेलं असतं, पण आपण 0 पासून म्हणजे त्याला पण काउंट करायचंय, म्हणजे 190.10.11.63. म्हणजे हे एक नेटवर्क झालं, पूर्ण कम्प्लीट नेटवर्क झालं हे माझं. ठीक आहे, आता या नेटवर्कचा सगळ्यात पहिला जो IP ऍड्रेस असतो तो असतो नेटवर्क ID, आणि सगळ्यात लास्टचा जो नेटवर्क ऍड्रेस म्हणजे IP ऍड्रेस असतो तो असतो माझा ब्रॉडकास्ट ID. ठीक आहे, आणि नेटवर्क ID आणि ब्रॉडकास्ट ID आपण कशालाच असाइन नाही करत, कशालाच नाही देऊ शकत, ते सिस्टीम वापरते.
ठीक आहे. आणि हे मधले जे आयपी आहेत ना, ते मग तू आपण कशालाही वापरू शकतात. नेटवर्क आणि ब्रॉडकास्ट आयडी काय, की ते वेगळ्या पर्पज साठी, नेटवर्क साठी दिलेलं आहे, की आपल्याला तर त्या नेटवर्क मध्ये जायचंय, मला ह्या नेटवर्क मध्ये जायचंय, तर मला हा नेटवर्क आयडी तिथे द्यावा लागतो. तो दुसरीकडे कुठे आपण असाइन नाही करत. ठीक आहे. आणि हा मग मधला तुम्ही गेटवे म्हणून ह्यापैकी कुठलंही वापरू शकता. ठीक आहे. तर आता हे छोटस नेटवर्क, आता इथे कसं आहे ना, हे जे स्लाइड्स आहेत याच्या स्लाइड मध्ये, तर यांनी काय केलंय ना, 32 हे केलंय. ठीक आहे. आता इथे कसं केलंय यांनी, 32 आयपी म्हणजे डिवायडेशन 32 आयपी ऍड्रेसचं केलंय. नंबर ऑफ आयपी ऍड्रेस 32, म्हणजे 32चं नेटवर्क बनवलं यांनी, 32चं. मग आता 32चं नेटवर्क जेव्हा बनवतो ना, तर इथे कॅल्क्युलेशन काय आले, नवीन मास्क म्हणजे 64 झालं. म्हणजे आपण एक एक्झाम्पल बघितलं 64चं. आता आपण बघूया, जर माझ्याकडे 256 आयपी ऍड्रेस आहे आणि मला प्रत्येक ब्रांचला 32 द्यायचे, मग किती, हे अशा 8 नेटवर्क म्हणजे 8 येथे, 8 दुने 16, हातचा लेख, 8 एक 8 दुने 16, 8 त्रिक 24 आणि 1 25. ठीक आहे. म्हणजे मला हे 8 नेटवर्क बनायचे, त्याच्यामध्ये 32 येणार. तर 32चा इथे मास्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ आयपीज इज इक्वल टू 2 raised to 32 मायनस मास्क. मग 32 इज इक्वल टू 2 raised to 32, म्हणजे नंबर ऑफ आयपी आपल्याला माहितीये किती, 32 पाहिजे म्हणून एका नेटवर्क मध्ये. 32 मायनस मास्क. ठीक आहे. आता टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड्स, त्याच्या आधी आपल्याला काय पाहिजे, 2 raised to 5, म्हणजे 2 raised to च्या फॉर्म मध्ये आला, 2 raised to 32 मायनस मास्क. 5 इज इक्वल टू 32 मायनस मास्क. मास्क काय आला इथे नवीन, 32 मायनस 5 काय आला, 27. हा न्यू मास्क आला. याच्यामध्ये किती नेटवर्कचे आयपी ऍड्रेस आहेत, 32. म्हणजे काय झालं, सेम आयपी ऍड्रेस जो आहे ना, 190.10.11.0, याचा मास्क काय आता आला, 255.255.255. आता 27 म्हणजे किती बीट आले, त्याच्यानंतर 25, 26, 27, म्हणजे आपण +32 पण करणार याच्यामध्ये. म्हणजे कुठलं बरं +32, म्हणजे 3 बीट ऍड करतोय आपण, 3 बीट. ते बघा, सॉरी, तर हे काय होते, ठीक आहे, 28, 64 आणि 32. मग किती आले कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन आले 224, म्हणजे 255.255.224. आयपी ऍड्रेस काय झाला मग, 190. काय बघा, आता हे 256 आहेत ना, या स्लाइड मध्ये बघा, मी जरा झूम करते. हे बघा, आता इथे बघा, हे जे नेटवर्क आहे ना, प्रत्येक, आता जे ग्रुप बनवले ना आपण, छोटे छोटे ग्रुप बनवले, त्यालाच काय बोलणार, सबनेट. म्हणजे याच्या लँग्वेज मध्ये, आयपी ऍड्रेसिंगच्या लँग्वेज मध्ये. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी ग्रुप म्हणत होते, मोठा लार्ज नेटवर्कचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे नेटवर्क आपण क्रिएट केले. आता छोटा जेव्हा क्रिएट करतोय, त्या ग्रुपलाच काय बोलतात, सबनेट. ठीक आहे. आता हे सबनेटचे नावं दिले तिथे कॅल्क्युलेशन. आता हे जे सबनेट, आता प्रत्येक मध्ये 32 आहे प्रत्येक याच्यामध्ये. आता इथे बघा काय झाले, 90.10.11.0, 0 ते स्टार्टिंग 0 आणि शेवट काय केलंय, 31. ठीक आहे. आता 31 म्हणजे का, 0 पासून स्टार्ट केलंय म्हणून, मग हे 32 झाले. आणि ह्याचा सबनेट मास्क काय आला, 27. तर ह्याचा सगळ्यात पहिला काय असतो, नेटवर्क ऍड्रेस असतो. आणि सगळ्यात लास्टचा जो असतो, तो असतो ब्रॉडकास्ट ऍड्रेस. आणि
आधी असतो त्याला डिफॉल्ट गेटवे बोलतात. पण डिफॉल्ट गेटवे ना आपण ह्या उरलेल्या बाकी आयपी ऍड्रेस पैकी कुठला पण देऊ शकतो युजेबल आयपी ऍड्रेस रेंज मध्ये. ठीक आहे, एवढं समजलं का? Yes, ma'am. Yes. समजलं? अच्छा. हो. तर हे जे आपण आता शिकलो ना, म्हणजे याच्यामध्ये कसं फिक्स होतं. काय फिक्स होतं? जे आपण ग्रुप पाडले ना, ग्रुप पाडले तर ते फिक्स होतं, म्हणजे 32 पाहिजेत प्रत्येक सबनेट मध्ये किंवा 64 पाहिजेत. तर त्याला बोलत होतो आपण FLSM. FLSM म्हणजे काय? हे बघा इथे FLSM आहे, फिक्स लेंथ सबनेट मास्क. फिक्स लेंथ सबनेट मास्क म्हणजे प्रत्येक जो आपण ग्रुप क्रिएट केला सबनेट, त्याच्यामध्ये फिक्स आयपी ऍड्रेस होते. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय आहे ना, व्हीएलएसएम म्हणजे काय माहितीये का? आता हे 32 आयपी ऍड्रेस आहेत ना, मला एका नेटवर्कला भेटले, म्हणजे माझं काय होतं, दिल्लीवरून मला 256 आयपी ऍड्रेसेस भेटले होते. ठीक आहे, तर मी ऍज अ नेटवर्क इंजिनियर, मला मुंबईची एक ब्रांच होती, ठाण्याची एक ब्रांच होती, परत अजून दुसऱ्या ब्रांच होत्या. पण माझ्या न्यू पनवेलच्या ब्रांचला काय झालं, मला 32 आयपी ऍड्रेस मला असाइन झाले. तर 32 पैकी ना मी फक्त 4च आयपी ऍड्रेस यूज केले, सपोज 4च यूज केले. तर 32 पैकी बाकीचे आयपी ऍड्रेस तर मग मला यूज नाही करता येते, म्हणजे ते असेच वेस्ट गेले. जर मला फक्त 4 पीसी ची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे माझ्याकडे कसं होतं, 32 आयपी ऍड्रेस मला न्यू मुंबईसाठी भेटले, म्हणजे न्यू मुंबईसाठी. ठीक आहे, पण माझी न्यू मुंबईची जी ब्रांच आहे ना, तिथे काय झालं, मला फक्त 4 आयपी ऍड्रेस पाहिजेत, फक्त 4. का, तर माझ्याकडे 4च पीसी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पीसी मला नाही पाहिजे. मग आता 4 जर पाहिजेत मला, तर बाकीचे किती उरले बरं 32 मधून? 28 आयपी ऍड्रेस तर असे म्हणजे युजलेस आहेत ना ते. जर मला ते दुसरीकडे वापरायचे असतील, तर मी त्याचं पण परत एक नेटवर्क बनवू शकते. मग त्याचा पण सबनेट मास्क जो आहे तो चेंज होईल. म्हणजे आता हे किती राहिले, आता सपोज, आता हे साईडच्या स्लाइड मध्ये बघा, सपोज मला 4च आयपी ऍड्रेस यूज करायचे आहेत ना, 4 आयपी ऍड्रेस मला याला यूज करायचे नवी मुंबईला, तर त्याचा आता 4चा आपल्याला ग्रुप आहे, म्हणजे 4चं सबनेट आहे. आता याचाच मग कसं होईल, नंबर ऑफ आयपी आपल्याकडे 4 आहेत, 2 to 32 मायनस मास्क इथे आलं, नवीन मास्क काढायचा, तर 2 to 2, 2 to 32 मायनस मास्क, हे कॅन्सल झालं. मग मास्क काय आला याचा, 30, म्हणजे 32 मायनस 2, हे आलं 30. आता कधी पण बघा, आपल्याकडे /30चा पूल येतो इथे राउटर कॉन्फिगरेशन साठी, किंवा त्याचा म्हणजे लिंक कॉन्फिगरेशन साठी. त्याच्यामध्ये 30च्या मध्ये ना 4 आयपी ऍड्रेस असतात. ठीक आहे, एक नेटवर्कला जातो, एक ब्रॉडकास्टला, आणि 2 आहे ना, 2 वेगवेगळ्या एंडला युज होतो, एक आपल्या एंडला आणि एक ब्रांच एंडला, म्हणजे आयएसपीच्या एंडला एक होतो आणि आपल्या एंडला कधी पण /30चा मास्क असतो. आता /30 म्हणजे किती बरं, 255 255 255, इथे किती येईल /30 म्हणजे, मास्क किती येईल ह्याचा, /30 मध्ये काउंट करा. याचा येतो 252. आपल्या इथे ना 252 हा कोणतं पण राउटर कॉन्फिगरेशन उचला, त्याच्यामध्ये हाच तुम्हाला भेटणार /30. 252 आपण तिथे आयपी ऍड्रेस देतो लिंक कॉन्फिगरेशनला. ठीक आहे, हे आहे व्हीएसएलएम. व्हीएसएलएम म्हणजे काय, व्हेरिएबल लेंथ सबनेट मास्क, म्हणजे ती लेंथ व्हेरी होते ना सबनेटची, म्हणजे आपलं ऑलरेडी एक सबनेट आपण पाडलं आणि त्याच्यामध्ये पण नंतर सबनेटिंग करतोय, म्हणजे ऑलरेडी सबनेटिंग केली, त्याच्यानंतर पण त्या नेटवर्कची परत सबनेटिंग झाली. आता आता हे आहेत ना /8 /16 /24, हे म्हणजे फिक्स्ड आहेत ते ऑक्टेट. आता तुम्हाला जर /9 /30 किंवा काय भेटलं इथे 27 असे दिसले ना, समजायचं सबनेटिंग झालीये, ऑलरेडी सबनेटिंग झालीये. म्हणजे /30 जर तुम्ही बघताय ना, /30 म्हणजे सबनेटिंग झालीये. म्हणजे हे जे आपल्याला हे होते ना, आपण क्लासिफिकेशन ऑफ आयपी ऍड्रेसेस बघितलेलं इथे,
त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये क्लासेसचे ना ऑलरेडी मास्क तुम्हाला सांगितले होते, क्लास ए बी सी. आता क्लास जर सी आहे त्याच्यामध्ये काय /24 आहे, त्याच्यानंतरचा जो नेटवर्क आहे म्हणजे त्याचं /30 झालाय, म्हणजे काय झालं, त्याची सबनेटिंग झाली. आता याच्यामध्ये बिट्स बघा कसे 1 2 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले क्लास ए, म्हणजे सॉरी ऑक्टेट फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. तर आता सपोज 30 आहे ना, 1 2 3 4 5 6 नंतर 0 0 म्हणजे हे किती झाले 8 16 24 आणि हे परत 6 म्हणजे हे झाले 30. इथपर्यंत म्हणजे फिक्स्ड होतं हे, म्हणजे आपल्याला ऑलरेडी ते नेटवर्क होतं. म्हणजे हे झाले सबनेट बीट, सबनेटचे बीट, म्हणजे सबनेटिंग केल्यावरती हे चेंजेस म्हणजे एक्स्ट्रा आले त्याच्यामध्ये. आणि हे 0 0 जे आहे ना, हे काय झालं, हे होस्टचे बीट झाले, होस्ट. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं ना, नेटवर्कचे बीट, सबनेट बीट आणि होस्ट बीट असं पण आपल्याला कॅल्क्युलेट करायला सम्स असतात. इथपर्यंत समजलं? हा हॅलो, समजलं हे. हो. हे समजलं? हे थोडस नवीन आहे. काही कन्फ्युजन झालंय हा का? थोडं कन्फ्युजन आहे. हा. काय कन्फ्युजन? म्हणजे आता समजा असं डायरेक्ट क्वेश्चन विचारलं की असा असा सबनेट आहे आणि म्हणजे तुम्ही त्याचे डायरेक्ट होस्ट किती आहे सांगा करून. हा, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युलाज आहेत, त्याचे आपण सम्स पाहणार आहेत. आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना, हे इथपर्यंत. हे बघ, हे सबनेटिंगचे क्वेश्चन्स आहेत. साईज ऑफ द नेटवर्क पार्ट म्हणजे हा नेटवर्कचा आहे, म्हणजे एवढा पार्ट. साईज ऑफ द सबनेट पार्ट म्हणजे हा एवढा पार्ट. आता तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. हे तर मी छोटं नेटवर्क घेतलं, म्हणजे छोटे बिट्स. आता कधी कधी कसं असतं, ह्याचे पण फॉर्म्युलेज आहेत, हे सर्व आहे, ती मी तुम्हाला स्लाइड प्रोव्हाइड केली ना त्याच्यामध्ये. हे असे एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व्ह करता येतात. नंबर ऑफ सबनेट बीट याचं पण फॉर्म्युला आहे, म्हणजे तुम्ही काढू शकता. आता हे आपण उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहे सम्स. एक सम मी करून दाखवेन, बाकी ऍज इट इज सम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये, आता हा नेटवर्क आयडी आहे ना, मी तुम्हाला जो नेटवर्क आयडी सांगितला, हा फर्स्ट नेटवर्क आयडी, फक्त हे नेटवर्क देतात. म्हणजे सपोज कसं माहितीये, हा एक सबनेट आहे, सबनेट 0 मध्ये 192.10.11.14 हा वाला आयपी. कोणता? हा वाला, म्हणजे हा वाला आयपी आहे 190.10.11.114/27. फक्त हा मधला कुठला तरी आयपी ऍड्रेस देणार एखाद्या पीसी ला दिलेला. याचं नेटवर्क आयडी सांगा बोलतात. हा एक क्वेश्चन आहे इंटरव्ह्यूला, याचा नेटवर्क आयडी, याचा ब्रॉडकास्ट आयडी हे पण सांगा. तर हे पण आपण उद्या पाहणार आहेत. म्हणजे आता हे एवढं समजलं ना, नेटवर्कचे बिट्स काय असतात, सबनेटचे बिट्स काय असतात, सबनेटिंग काय असते, होस्टचा पार्ट काय असतो, मास्क काय असतो, हे समजून घ्यायचं आतापर्यंत. हे समजल्याच्या नंतर आपण हे सगळे सम्स पाहणार आहे उद्या. म्हणून मी विचारते, याच्यामध्ये काही नाही समजलंय असं आहे का? त्याच्यामुळे आपल्याला सम्स उद्या पाहायचेत मग. हा समजलं तसं. हा, आता हे कसं आहे ना, तुम्हाला फर्स्ट टाइम आहे ना, तर हे कन्फ्युजन असणार, म्हणजे पहिल्यांदाच ऐकले ना त्याच्यामुळे. पण समजले सर्व समाज. तर आता जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार, तर माझं काम आहे की हे तुम्हाला म्हणजे इंट्रोड्यूस करून देणं, की हे असं असतं. त्याच्यानंतर तर तुमची प्रॅक्टिस म्हणजे याच्यामध्ये मेन रोल प्ले करते. ठीक आहे.